आणि आता बातमी आहे संभाजीनगरमधून। संभाजीनगर महापालिकेमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। महापालिकेच्या तब्बल 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्या। त्यामुळे आगामी काळामध्ये संभाजीनगर महापालिकेची राजकीय गणितं बदलतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 23 नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस। पराभूत उमेदवारांची नगरसेवकांविरोधात तक्रार। संभाजीनगरच्या राजकारणात मोठी घडामोड। एक दोन नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। यात सत्ताधारी भाजपचे 7 आणि MIMच्या 16 नगरसेवकांचा समावेश आहे। या सर्व नगरसेवकांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बेकायदा बांधकाम, अतिक्रमण, 2 पेक्षा जास्त अपत्य आणि इतर विविध तक्रारीमुळे हे नगरसेवक अडचणीत आले आहेत। महत्त्वाचं म्हणजे पराभूत उमेदवारांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाअंतर्गत अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या आहेत। त्यामुळे या 23 नगरसेवकांना आता चौकशीला सामोरे जावं लागणार आहे। यावर तक्रारदाराचं नेमकं म्हणणं काय ते ऐका। प्रभाग क्रमांक 11 मधून निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक मयूर वंजारी व इतर यांच्या विरोधामध्ये मी त्यांनी केलेल्या अतिक्रमणा संदर्भामध्ये आणि अनधिकृत बांधकाम केलेल्या संदर्भामध्ये महानगरपालिका आयुक्त यांना तक्रार दिलेली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने मनपा आयुक्तांनी आता सुनावणी ठेवलेली आहे। सुनावणी झाल्यानंतर महानगरपालिका आयुक्तांनी सत्ताधारी पक्षाच्या बाजूने निर्णय न देता जी सत्य परिस्थिती आहे त्याचा विचार करून योग्य तो निर्णय द्यावा अशी माझी एक तक्रारदार म्हणून मागणी आहे। नगर सचिव, जन्ममृत्यू आणि अतिक्रमण विभागाकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली। दरम्यान संबंधित नगरसेवकांनाही बाजू मांडण्याची संधी आहे। इलेक्शन जो लोग हारते हैं उनके पास केवल एक ही रास्ता बचता है कि जो जीत कर आए हैं उनको किस तरीके से परेशान किया जाए। लेकिन मुझे पूरी उम्मीद है कि जो डेट के ऊपर हमें हियरिंग के लिए कमिश्नर साहब ने बुलाया है, हम लोग वहां पर सिद्ध करेंगे कि हम लोग सही है और हमारे डॉक्यूमेंट भी फॉल्स नहीं है। ये हमारे सारे नगर सेवक से हमने बात भी की है, तो उनका मानना है कि हम कहीं पर भी कम नहीं है। जिस वक्त हमको हियरिंग के लिए बुलाया जाएगा तो हम कमिश्नर साहब के सामने, प्रशासन के सामने हमारे पूरे डॉक्यूमेंट जो है तो एविडेंस के साथ में रखेंगे। या संदर्भात ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये सुनावणी होणार आहे। मात्र या घडामोडींमुळे महापालिकेतील सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। यानंतर वाशिम जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। वाशिम ग्रामीण पोलिसांनी वाशिम रिसोड मार्गावर कारवाई करत अवैध गुटख्याची